ही फुलं खायची असतात, पोटासाठी चांगले असतात ना. आणि संपले का मी पुन्हा तयार करेन, त्यावेळेस तुमच्याशी रेसिपी शेअर करेन. आणि मला इतके मेसेज आलेले आहेत व्हॉट्सअपला पण. चला इकडे शेरू, तुला चड्डी घालायची, पळू नकोस. चला वेली पण कशा खाली आल्या सगळ्या, लोड झाला ना एकदम. पाऊस आला तर भिजायला होईल. साडेपाच वाजता मी उठली ना, तर पण काळोख होता बाहेर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता उठल्या उठल्या आम्ही चालायला आलो दोघंजणं. आज वाघ्या शेरू यांना काय अजून आणलेलं नाही आहे, म्हणजे तिकडे गेलोच नाही आम्ही त्या साईडला. त्यांना जरा पण चावूल लागली ना लगेच मग त्यांचं सुरू होतं. मग त्याच्यामुळे आधी पहिला आता आम्ही चालून घरी चाललो आहे आणि त्या थोड्या वेळाने मग वाघ्या शेरू यांना घेऊन येणार. हां, जरा पण चावल आली ना की अजिबात ते राहतच नाही मग. आणि आम्ही जरा लवकरच निघालो ना घरातनं. पाऊस सुरू झालेला आहे. काल दिवसभर पाऊस नव्हता, संध्याकाळी थोडासा पडला पाऊस आणि रात्रीपासून पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे. हां, आणि सकाळी पण चांगलासा पडून गेला आहे. म्हणून मोठं पटकन चालून घरी जाऊया, बरं वाटतं जरा चालल्यानंतर. आणि वातावरण पण खूप छान आहे ना, शांत एकदम. पक्ष्यांचा आवाज वगैरे सकाळी जरा छान वाटतं असं. दम किती लागतो ना. नाही मला दम लागतो, कारण आपण कसं नेहमी येत नाही ना, कुणाच्या रोज येतात वाघ्या शेरू यांना घेऊन. सगळं पाणी कुठे इथे ह्या खाली सगळं पाणी. ती पिवळी फुलाला सुरुवात झाली ना. नाही जंगली फुलं असतात ना ती पठारावरची फुलं डोंगराळ भागात येतात तशी वेगळ्या कलरची फुलं. पण आपल्याकडचे आता कमी झालेत, कारण त्याचं रस्त्याचं काम चालू होतं ना. ते गुलाबी रंगाचे नाही, तिरडा बोलतात ते. तिरडा वगैरे होत नाही आता. कसं रस्त्याला गेली ना कटिंग, आता कुठे कुठे असतील ती सरती. आपल्याकडे ह्या टाईमला कमी झालेत रोपं. ते काय पिवळ्या रंगाचे फक्त दिसतात. पक्ष्यांचे आवाज मस्त वाटतं. तर सकाळचं जरा एकदम फ्रेश वाटतं ना. काय तोडते फुलं, जंगली फुलं. ही फुलं खायची असतात, पोटासाठी चांगले असतात ना. हे बघा, सुगंध छान येतो ना याचं. आपलं ना पोट साफ होतं ह्या फुलांनी. कुणाला जेव्हा खातात 1-2 दिवस आड करून. पान पण ना, नाव माहिती आहे का? नाव नाही माहिती त्यांना. आणि तुम्हाला मी हे दाखवते, काय त्याला म्हणतात, भारंग. हा बघा, भारंग फुलाला सुरुवात झाली. भारंगीची भाजी खातात ना, ह्या फुलांची पण भाजी करून खातात. आता पाऊस पडला त्याच्यामध्ये फुलं खराब झालेत, पण फुलतं ना एवढं छान दिसतं, मस्त जांभळ्या रंगाची. आपल्या आड्यामध्ये पण आहेत ना, आपल्या आड्यात पण आहेत ना. पाऊस सुरू झाला. चला परत वाघ्या शेरूला घेऊन पण यायचंय. पिवळ्या रंगाची फुलं म्हणाली ना, ती सोनतळीची फुलं. ही बघा, आमच्या इथे रस्ता खोदला ना त्यावेळेस सगळे ते झाडी ना गेलेली आहे, त्याच्यामुळे कमी आहे. आता पहिला आमच्याकडे पण भरपूर असायचे रस्त्याने. तिरडा कुठं गायबच झाला ना, तर केवढं बापरे ना. नाही काटलं, मी बघितली काल, एकदम बारीक बारीक आहेत. मी कालच बघितलं. अजून तयार व्हायला जातील. मिळाला रे, काटलं आहे बघा. खालच्या साईडला वेल तिथं असतील, ह्याच्यामध्ये बघ. ते सांगते बारीक बारीक आहेत. आलो बघा घरी, जरा लवकरच आलो. हा बघा, पाऊस पडायला की नाही सुरुवात झालेली आहे. पाऊस आता छान पडतो कालपासून, चांगलं वाटतं. जरा आपण चालून आलो ना की इतकं बरं वाटतं ना. सकाळचं वातावरण इतकं छान असतं, पक्ष्यांचा आवाज आणि परत आजूबाजूचा निसर्ग. छान वाटतं. चला आता मी चालली घरी. आधी फुलं काढू का नको आधी पहिला घरात जाते. घरातलं आधी पहिला करूया आणि मग बाहेर येऊया, कारण पाऊस पण पडतोय.
आणि हा पाऊस आता जोरात पडणार आहे. फुलं वगैरे काढायला गेलं ना तर अर्धवट सगळं राहून जाईल. त्याच्यामुळे हे बघ काय तुम्हाला मी एक दाखवत्या, किडा दाखवत्या. नाही नाही, हा बघा, हा किडा बघा. ते येतात ना, त्याला काय म्हणतात, पैसा पैसा म्हणतात ना, ते काळ्या रंगाचे बघा असतात ना, ते त्यातलं हे मोठं तयार झालं आहे. चला पाऊस आला, पाऊस आला, आला आला आला. चला हा बघा चहा उकळतोय, होत आलं चहा. आणि आज चहाचं प्रमाण बघा कमी आहे ना. आता मी ना चहा पिणं बंद केलेलं आहे. कुणाला जेव्हा मला जवळ असे करतात, मी त्यांना नाही सांगितलं. बघा दूध काढलं, दूध गरम करते आता. आणि ह्याच्यामध्ये आहे ताक, लोण्याचं ताक. हा रात्री ना लोणी काढून घेतलं उशिरा. आता हे निघाले ना लोण्याचा खवा, ते साखर घालून गरम करायचे कुणालसाठी, कुणाला आवडतं ना. हा चहा कुणालच्या बाबांनी ठेवला, जरा दूध गरम करून घेते. आणि सकाळचा लाडू आणि दूध पिते आता. चला या, सकाळचा माझा नाश्ता लाडू आणि दूध. 2 लाडू मी खाणार आहे, 1 लाडू कुणालच्या बाबा यांच्यासाठी. त्यांना पण देते मी जबरदस्तीने, ते खायला कंटाळा करतात, त्यांना आवडत नाही मेथीचे लाडू. त्यांना सांगते खा, चांगलं असतं की नाही आपल्या तब्येतीसाठी, म्हणून खायचं. इकडे असायला चूल पेटवायचे. इथं तर केर कचरा काढून घेतला, थोड्या वेळाने चूल पेटवणार. आमचे चंटे बंटे अजून उठलेले नाही आहेत. तिघंजणं झोपलं अजून, कुणाला आणि अजून काय त्यांचा दरया ठोकला नाही आहे, त्याच्यामुळे. नाही तर एव्हा पुरं घर डोक्यावर घेतलं असतं वाघ्या शरू यांनी. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मेथीचे लाडू दाखवले, शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केलं आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण. आणि मला इतके मेसेज आलेले आहेत व्हॉट्सअपला पण, आणि व्हिडिओच्या खाली पण भरपूर अशा कमेंट्स आल्यात की ताई मेथीचे लाडू विकायला म्हणजे सुरू करा. म्हणजे करायला हरकत नाही आहे, तसं माझे प्रयत्न चालू आहेत. पण पॅकिंगचं वगैरे प्रॉब्लेम, पॅकिंगचं सामान जे असतं ना ते इथे मिळत नाही हो. आता बघा लाडू म्हटलं का काय, तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे व्यवस्थित, चुरा होऊन पोचून कसं चालेल ना. त्याच्यामुळे म्हणजे आमचं सगळं शोध चालू आहे की ते बबल रॅप बघा मिळतं ना, ते कंटेनर कुठे मिळतील ह्या सगळ्या वस्तूंचा, म्हणजे पॅकिंगला जे साहित्य लागतं ना त्याचा सध्या शोध मी सुरू केलेला आहे. आणि जर का ते मिळालं मग बघूया, मग विचार आहे, मग करूया. आणि तोपर्यंत कसं जरा मी पण आता तब्येत म्हणजे ठीक आहे, पण तरी पण अजून 1-2-4 दिवस आराम करून आणि मग म्हटलं बघूया असं. आता हे बघा लाडू म्हणजे रेसिपी पण दाखवा असं पण भरपूर जणांनी मला सांगितलं. रेसिपी दाखवीन मी तुम्हाला. आता हे लाडू संपले ना माझे का मी पुन्हा तयार करणार आहे आणि तेव्हा मी रेसिपी तुमच्याशी शेअर करीन. शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, पण ते कसं त्याला शॉर्टकटमध्ये दाखवलं आहे. आपलं 1-2-2.5 मिनटाच्या ह्याच्यामध्ये काय पटकन असं दाखवता येत नाही. पण काय काय साहित्य वापरलं काय ते तुम्हाला मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करेन पूर्ण रेसिपी. फक्त एवढीच की हे लाडू जरा संपू दे. आणि हे लाडू साधारण मला असं वाटतं की 1 आठवड्याभरामध्ये संपतील, कारण हे लाडू कुणाला पण खूप आवडतात मेथीचे लाडू. तो खातो आणि 2-2-3-3 लाडू खातो, त्याला खूप आवडतात कुणाला. त्याच्यामुळे काही जास्त दिवस ते राहणार नाही, संपणार आहेत ते. आणि संपले का मी पुन्हा तयार करीन, त्यावेळेस तुमच्याशी रेसिपी शेअर करीन. आणि विचार आहे डोक्यामध्ये की लाडूचं वगैरे चालू करायचं. फक्त एवढंच की पॅकिंगचं मला सामान मिळालं ना की मी तुमच्याशी शेअर करीन व्हिडिओच्या माध्यमातून, किंवा माझा बघा व्हॉट्सअप नंबर आहे ना त्याच्यावर ठेवीन. मला तर इतके मेसेज आले ना व्हॉट्सअपला की ताई लाडू चालू करा, आम्हाला पण हवेत. मग त्यांना मी सांगितलं की जरा पॅकिंगचं वगैरे मला मिळू देत आणि मग तुमच्याशी मी शेअर करीन सगळं. करूया चालू करूया. आणि बघू आता कधी जमतं ते काय माहीत नाही, पण साधारण 1-8-10 दिवस तर जातील. पण जेव्हा करीन तेव्हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेनच. म्हणजे आपण बघा आता एखादा पदार्थ, एखादी वस्तू विकतो तर ती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पण गेली पाहिजे. आता मसाले वगैरे आहे, पिठं वगैरे ठीक आहे, ते ठीक आहे, त्यांचं काय चालून जातं. म्हणजे एवढं काय त्यांची भीती नसते की चुरा होतोय आणि असं काही हे नसतं. पण लाडू म्हटलं का ते पूर्ण अख्खेच तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे, चुरा होऊन काही अर्थ नाही, असं आहे ना. त्याच्यामुळे असं. आणि कसं जे काही साहित्य बघा लागतं ना, मटेरियल वगैरे, आता इथे गावी कसं आमच्या इथे पटापट काही असं मिळत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आता ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत किंवा बाकीच्या बारीक सारीक वस्तू मिळतील, पण सुका मेवा वगैरे जे असतं ना, तूप वगैरे आहे ते पण चांगलं पाहिजे. तर त्या वस्तू कुठे चांगल्या मिळतील हे सगळं सध्या मी तपास करते. आणि त्यानंतर मग सगळं मला मिळालं व्यवस्थित की मग तुमच्याशी मग बघूया, मग शेअर करायचा विचार तर आहे, बघू. म्हणजे मला असं मी असं डोक्यामध्ये विचार पण नव्हता केला
की असे मला मेसेज येतील किंवा कमेंट येतील. हे फक्त मी आता सध्या बघा कंबरदुखी माझी चालू आहे ना, त्याच्यामुळे हे मी लाडू केले तयार केले. आणि लाडू मला आवडतात किंवा असं व्यवसाय वगैरे असं काय माझ्या डोक्यात नव्हतंच काय, पण इतक्या तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आल्यात व्हिडिओच्या खाली आणि व्हॉट्सअपला, त्याच्यामुळे कुठेतरी आता डोक्यात विचार केला की करूया काहीतरी करूया असं. आणि करू शकते मी असं. सध्या आपलं कसं थालीपीठ भाजणी वगैरे आहे ना, ते चालू आहे. आता थालीपीठाच्या पण ऑर्डर आहेत मला, पण ते कसं मी आता एक साधारण 2 दिवसानंतर तयार करायला घेणार आहे. कारण आठवड्यातनं एकदा घेते मी करायला. म्हणजे एक शनिवार रविवार पकडून मी असा दिवस निवडते आणि ज्या काही ऑर्डर असतील ना तर त्या एकाच दिवशी मी सगळं तयार करते. आणि साधारण सोमवारच्या नंतर मग कुरिअर केलं जातं ना, म्हणजे जे काही असतं ना ते फ्रेश तुमच्यापर्यंत पोचतं. त्याच्यामुळे जितक्या पण ऑर्डर येतात ना त्या सगळ्या मी जमा करून ठेवते आठवड्याभराच्या. आणि मग आठवड्यातनं एकदा मी तयार करून आणि मग ते थालीपीठ भाजणीचं पीठ आहे किंवा कोंबडीवाडीचं पीठ आहे, कुळीत पीठ आहे ना, ते सगळं मी मग शेअर करते. मग असं सगळं आहे. त्याच्यामुळे आता कसं ऑर्डर आहेत पण अजून वेळ आहे ना, त्याच्यामुळे मग मला पण थोडासा आराम मिळाला आहे जरा सगळं हे करायला, मॅनेज करायला. पण करीन मी रेसिपी नक्कीच तुमच्याशी शेअर करीन. फक्त मला जरा एक हे लाडू संपू दे, मग तुमच्याशी मी शेअर करेन. त्याला मागे बांधायला ते आहे. कोणाला आले? चंटू बंटू आले? बनते. बंटू गेला माग. चला इकडे शेरू, तुला चड्डी घालायची, पळू नकोस. ए शेरू शेठ, शी केली चला घरात. शी केली खाऊन काय मग शेरू शेठ? ओ शेरू शेठ, शेरू शेठला औषध लावायचं आहे. तिकडे न्यायलाच नाही त्यांना. कुठे? वर खालच्या साईडला? तिकडे न्यायचीच नाही. ते जागे असतात ना आता. हां, दुसरे डॉगी ना, मग आता भांडणं करायला. मग आता लवकर ती आम्हाला मस्ती खूप आहे ना, आम्हाला मस्तीला आहे ना. तेव्हा चिकाळी आली, चिकाळी आली ना. बाहेर जायचं खेळी खेळी करायला. चला चड्डी घाल. जा चड्डी घाला जरा, चला. ये. ही बघा फुलं काढून घेतलेली. आणि आता हा कोबी जरा चिरते बसून बसून. हा आधीचा कोबी आहे तो पण घेतलाय, म्हणजे काय तर भाजी बनवायची मला ह्याची. बाबा कुठे गेला? तर चूल पेटवतात कुणाचे बाबा. पाणी गरम करत ठेवलं एकीकडे आणि आता एकीकडे मी आता जेवण करायला घेते. जेवण म्हणजे काय, चपाती भाजी पटकन बनवते. वाग्याशिवाय यांचं झालं आहे तयार करून जेवण. जायचं आहे परत मला बाहेर म्हणजे डॉक्टरकडे जाऊन येते. फक्त चेकअपला जाते, म्हणजे औषध कसं तर पूर्ण झालं आहे ना, फरक पडला आहे. पण तरी पण म्हटलं एकदा दाखवलेलं बरं ना, म्हणजे पूर्ण असं म्हणजे डॉक्टर हे डिटेलमध्ये सगळं सांगतील ना, त्याच्यामुळे पुन्हा जेव्हा काल म्हणाले की आज जाऊन ना फक्त दाखवून येऊया असं. त्याच्यामुळे घरातलं तर पटाटा आटपते आणि मी निघणार आहे थोड्या वेळाने. अंदाजे समजा ना 10च्या नंतरच नाही आहे. आणि थोडेसे बॉक्स वगैरे पण आणायचे पॅकिंगसाठी. बघा आपल्याला बॉक्स लागतात ना, तर आम्ही इथे ना सांगून ठेवले आहेत. तर ते त्यांचा फोन आलेला काल, त्याच्यामुळे ते पण एक काम आहे. म्हणजे एक 2-3 कामं आहेत ते जाऊन म्हटलं पटकन ना करून येतो. जेवण करून गेले ना की बरं पडतं. मग म्हणजे आल्यावरती मग चिंता नसते की काम बाकी आहे वगैरे. बाकीची कामं काय सगळे होऊन, पण जेवण वगैरे बाकी असलं का मग जरा काळजी लागून राहते ना. त्याच्यामुळे मी जेवणाचं कधी पण कुठे जायचं असेल तर थोडंफार तरी करून जाते. मग आल्यावरती बरं पडतं, मग सोयीचं पडतं, सोयीचं. तर कुठे पण घरावर पडायचं म्हटलं का ही थोडीशी आपण तयारी करून गेलो ना की मग आल्यावरती कसं आपल्याला सोयीचं जातं. थोडीशी चिंता आपली कमी होते. घरातली इतर मंडळी असतात त्यांचं खाणं पिणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे. तर इथे आता माझं बघा किचनमध्ये जेवणाचं काम चालू होतं तोपर्यंत म्हणजे बाहेरच्या साईडला, म्हणजे आता काय कॅमेरा आपण घेऊन सगळीकडे शूट करू शकत नाही, पण बॅक साईडला कुणाला आहे, कुणालचे बाबा आहे, त्यांचं पण काम चालू होतं. म्हणजे आता लादी वगैरे क्लिनिंग वगैरे सगळं हे चाललेलं होतं. सगळीकडे बघा आपण काय पोचू शकत नाही. सगळ्यांची मदत असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात. तर इथे बघा आता कढईमध्ये तेल घातलं, त्यात राई जिरं कढीपत्ता हिरवी मिरची कांदा आलं लसूण घातलेलं आहे फोडणीसाठी. आणि त्याच्यानंतर चिरलेला कोबी घातला, चांगलं असं परतून घेतलं. आणि मग चवीप्रमाणे त्यात मीठ घातले, थोडीशी हळद कोथिंबीर घातले, चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून आता ही भाजी किती 5 मिनटं शिजत ठेवली. चपातीचं पीठ आहे ना मी आधीच मळून ठेवलं होतं, एक 10 मिनटं ठेवलं आणि त्याच्यानंतर भाजी झाल्या म्हणजे एकीकडे टाकली मी शिजत. आणि मग त्याच गॅसवरती आता इथे चपात्या करायला सुरुवात केलेली आहे. नाश्त्याचं माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होता की नाश्ता काय करू.
म्हणजे पटकन होईल ना असं सगळं चाललेलं होतं. तर मग नंतरला विचार केला की पटकन आता कांदा पोहे बनवून घेते. म्हणजे इथे बघा आता कांदा पोह्याची तयारी ना मी थोडीशी करून ठेवली होती. म्हणजे कांदा वगैरे सगळं चिरून वगैरे ठेवलं होतं. म्हणजे आयत्या वेळेस जेव्हा नाश्ता करत असेल त्याच्या आधी म्हणजे पटकन फोडणीला घालून काय होऊन जातं ना 5 मिनटामध्ये. त्याच्यामुळे आधी मग आता चपाती भाजी करून घेतली. चपात्या माझ्या इथे अर्ध्या करून झाल्या, तोपर्यंत इथे भाजी पण बघा शिजली होती. त्यात मी आता ओलं खोबरं घालते. ओलं खोबऱ्याशिवाय जेवण काय आमचं काही पूर्ण होतच नाही. कोणती पण भाजी असू दे ओलं खोबरं लागतं तसं. तर इथे बघा खोबरं घातलं, चांगलं असं परतून घेतलं. भाजी शिजली होती छान प्रकारे. आणि अशी सुकी भाजी आवडते आणि जास्त अशी भाजी आवडत नाही आमच्याकडे कोबीची. चुकून काहीतरी मी बनवते. पराठे वगैरे आवडीने खाल्ले जातात, पण आज म्हटलं चला आहे कोबी भरपूर पडलेला आणि पटकनसुद्धा भाजी ही होते ना, त्याच्यामुळे बनवून घेतलेली आहे. तर भाजी इथे झाली, गॅस बंद केलं, चपात्या पण करून झाल्या. आणि त्याच्यानंतर मग मी ना कुणालसाठी ती मिठाई असते ना माव्याची, ती तयार करून घेतली. आणि त्याच कढईमध्ये पटकन मी आता इथे पोहे बघा फोडणीला घातलेले आहेत. बॅक साईडला म्हणजे ह्या दोघांचं सगळं चाललं होतं, आंघोळ्या पांघोळ्या सगळ्यांच्या चालू होत्या. देवपूजा पण कुणालच्या बाबांनी करायला घेतली होती आणि घरातलं क्लिनिंग सगळं झालं होतं. फक्त आता मी किचनमध्ये काम करत होते ना, त्याच्यामुळे किचनचं क्लिनिंग बाकी होतं. माझं सगळं काम झाल्यानंतर किचन पण क्लीन करून झालं. तर देवपूजा बघा करून झालेली आहे. आजची देवपूजा कुणालच्या बाबांनी केलेली. आज त्यांची आंघोळ लवकर झाली ना, त्याच्यामुळे त्यांनी मग केली देवपूजा. मी आता पाया पडते आणि तयार होते पटकन. फायनली सगळं झालेलं आहे. हे बघा वाघ्याशिरू आपले खाऊन पिऊन इथे बसलेत. कुणाला आहे त्यांच्याजवळ, पटकन जाऊन यायचे. हे दोघं आता झोपतील, आता काय त्यांची चिंता नाही. ते गाढ आता झोपून जाणार आणि साधारण 2-3 तास तरी उठणार नाही. त्यांचा हा टाईम आहे ना झोपायचा आहे. कुणाला गेला आहे आंघोळीला म्हणून जरा थांबले. म्हणजे तो आला ना की लगेच निघते. मग चष्मा माझा राहायला घालायचा त्या घरामध्ये ठेवला चष्मा. आता जाऊन घेते मी. कुणाला जेव्हा बाहेर पडलेत आणि मला वाटतं गाडी आता घेतील ते बाहेर. आणलास घेऊन आले चष्मा कुणालचे बाबा. झालं कुणालचं. त्याला म्हटलं आधी बाहेर होतेत ना बाथरूममधनं, मग म्हटलं आपण निघूया. तर चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आता घरी येईपर्यंत साधारण मला असं वाटतं 12:30-1 वाजतीलच. थोडंसं किचन जरा आवरायचं राहिलं आहे, ते आता आल्यावर तर करणार मग. तर अशी सगळी घाई गडबड असते पुढे जायचं असेल तर. बाकीचं काय डॉक्टर काय बोलते तुम्हाला नंतरला सांगेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन मी. आता काय नाही, आता तब्येत माझी एकदम ठीक आहे. फक्त आता हे जे रुटीन बोलतात ना चेकअप, ते फक्त मी दाखवायला जाते. एक काळजी स्वतःची घ्यायची नाही त्याच्यामुळे, नाहीतर अशी काही गरज नाही डॉक्टरकडे जायची, पण जाऊन एक फेरी मारून येते. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.